निवडणूक आयोगावरती आक्षेप घेत आज राज ठाकरे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रशांत बंब आहेत। भाऊ, काय सांगाल तुम्ही? निवडणूक आयोग किंवा निवडणूक व्यवहार पारदर्शक होत नाहीत असा आक्षेप घेत शरद पवारांनी हे सगळेजण निवडणूक आयोगाला भेटलेत। काय वाटतं तुम्हाला? बघा, निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये म्हणजे समजा आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन्स आहे, तर रिटर्निंग ऑफिसर इथले लोकल असतात कोणतेही, बरं का। आणि कायम इलेक्शनच्या वेळेला काही धांदली ह्या 40-50 वर्षापासून आम्ही बघतो। म्हणजे समजा एखाद्याचं नाव या प्रभागात ते दुसरीकडे येणार किंवा एखाद्या वेळेचं नावच येणार नाही, असले विषय कायम चालू असतात। ह्यांचे प्रकार कसे आहेत? कुणावर तरी मुद्दाम सत्ताधाऱ्यांवर आक्षेप घ्यायला लावण्यात। इलेक्शन कमिशन काम करताना, इतकं मोठं आवाढव्य काम करताना त्यांची लोक जे काही काम करतात ते आमचं काम आहे की त्याला आमच्या वार्डामधली नावं आम्ही करून घेणे, दुसऱ्या वार्डामध्ये असेल तर त्यांना तिकडे पाठवणे। म्हणून इलेक्शन कमिशनचं जे चुकतं आहे तर चुकतं आहे, पण त्याला करेक्शन करून घेण्याचं काम राजकारण्यांचं आहे, ते करत नाही आणि मुद्दाम तो म्हणजे काय म्हणतात त्याला अशी बात पसरवायची असं काम करतात ते असं। पण यामध्ये काही मुद्दे समोर येतात। बच्चूकडून मागे आरोप केला होता की त्यांना एक अधिकाऱ्याने ऑफर दिली की तुम्हाला हवे असलेली 10-15 हजार मतं मी वाढवतो आणि तुम्हाला नको असलेली उडवतो। किंवा तिकडे बिहारमध्ये राहुल गांधी आरोप करतायत। पैठणचा काही किस्सा समोर आला, तिथल्या एका उमेदवाराने आरोप केला की त्याचं नाव आणि त्याच्या मतदारसंघातली त्याच्या संबंधित काही लोकांची नावच उडवली गेलेली आहेत। तर हे जे प्रकार समोर यायला लागलेत त्यामुळे स्वतः थोडंसं गंभीर होतं हा मुद्दा। बघा, पुन्हा सांगतो मी, समजा आता माझं नाव आहे आणि माझं नाव मी टाकलं यादीमध्ये, त्यानंतर ती यादी डकवतात किंवा ती यादी ऑनलाईन टाकतात। माझं काम आहे त्या पूर्ण 5-7-8 दिवसामध्ये माझं नाव खरोखर आलं की नाही हे बघणं। नाही आलं तर ताबडतोब ॲक्सेप्ट घेतलं मी तर इमिडिएट त्यांना घ्यायलाच लागतं। कारण आता कुणाला सवय लागलेल्या आहेत की जाऊ दे, मी एकदा केलं ना येईल नाही तर नाही येईल, बरोबर नाही? अशा याच्यामध्ये कोण काय माहिती कोण करू लागलं आणि कोण नाही करू लागलं तर ते कुणाला माहीत नसतं। म्हणून आपलं वोट बरोबर तिथे आलं की नाही आलं, बरं असं नाही की तुम्हाला चान्स दिला जात नाही, प्रत्येक स्टेजला चान्स दिला जातो। त्या स्टेजवर आपण लक्ष दिलं तर अशा काही गोष्टी होणारच नाही, घडणारच नाही। पण आता हे मुद्दे घेऊन विरोधी पक्ष हा मुद्दा तर तापवतोय सध्या, यावरून राजकारण तर म्हणजे देशभर सुरू आहे। तिकडे राहुल गांधी आणि इकडं हे 3 नेते। बघा कसं आहे, त्यांना एक कळून चुकलं आहे कायम की आता आपल्याला काही सत्तेमध्ये वाव नाही आहे। मग प्री प्लॅन करून एक असं परसेप्शन तयार करायचं पूर्ण की ज्याच्यामुळे सरकार विनाकारणची बदनाम होईल। इलेक्शन कमिशन वेगळं आहे, सरकार वेगळी आहे। आता तुम्ही जसं सांगितलं, बघा बरं का, आता किती मोठी गोष्ट आहे की सन्माननीय शरद पवार साहेब स्वतःच सांगतात की 2 लोक माझ्याकडे आली आणि त्यांनी मला सांगितलं की 160 विधानसभेची सीट आम्ही तुम्हाला निवडून देतो। आणि त्यावर शरद पवार साहेब काय म्हणत आहेत की मी त्यांना घेऊन राहुल गांधीकडे गेलो, म्हणजे सौदेबाजी करायलाच ना, ते सांगतायत सन्माननीय शरद पवार सांगतायत। जसं मागच्या वेळेला ते बोलले होते की एका बोटाला शाई लावली की बाहेर यायची, पुसून टाकायची, पुन्हा इलेक्शन घ्यायचं। म्हणजे ह्यांच्या बुद्धीचे जे खेळ आहेत ना, असं त्यांना वाटतं की दुसरे पण करतायत म्हणून, दुसरे करत नाही। जो पॉलिटिशियन आहे, आता समजा इथले पॉलिटिशियन होते अंबादासजी दानवे साहेब, त्यांनी काय केलं, ताबडतोब पोलिसाकडे गेले आणि कंप्लेंट केली की माझ्याकडे हा डुप्लिकेट माणूस आला होता। शरद पवार साहेब अशा माणसाला राहुलजी गांधीकडे घेऊन जातात आणि राहुलजी गांधींचं सांगितल्यावर राहुलजी गांधी पण यांच्यावर आक्षेप नाही घेत शरद पवार। म्हणजे ही लोक असले व्यवहार करतात म्हणून त्यांना वाटतं की दुसरे करत असावे, त्याच्यामुळे हा दोष आरोप करणाऱ्यांचाच 100%। आता कसं आहे, भारतीय जनता पार्टीचं खरोखर खाली रूट लेवलपर्यंत काम चालू आहे। सन्माननीय फडणवीस साहेब राज्यामध्ये कधी कोणीही केले नाही अशा पद्धतीची घडणजडण जमवत आहेत। तुम्ही बघा, इतक्या इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं तुम्हाला कधीही दिसलेले नाही आहेत। समजा कोणतीही अडीअडचण आली, शेतकऱ्यांचे प्रश्न आले, काही त्यांना मदत देण्याचा प्रश्न आला तर ताबडतोब देऊन टाकतात, त्यांचे मोर्चे फेल होतात। उद्धवजींचा मोर्चा आत्ता 1,500 लोक पण नव्हते, ते पण विभागाचा मोर्चा। मला काही त्यांना हे नाही म्हणायचं, पण शेतकरी राजा बिचारा त्याच्या विवंचन येते, त्याला त्या अकाउंटला कसे पैसे टाकून घ्यायचे, आपला लाभ कसा मिळवून घ्यायचा, या विवंचन येते। आणि ते मुद्दाम काय करतात, अशा वेळेला शेतकऱ्यांना डिस्टर्ब करतात। म्हणून ते सगळे भरकटलेले आहेत, त्यांना अशा वेळेला काय करावं हे समजत नाही। म्हणून त्यांना माहिती आहे आपण जर पुढं हरलो की लोकांना सांगायला तयार राहू की इलेक्शन कमिशननी गडबड केली, आणि इलेक्शन कमिशननी गडबड केली तर ती सरकारवर थोपायची। ही त्यांच्या हॅबिच्युअल झाले, त्या बाबतीमध्ये ते सवय झाली त्यांना तशी।
तर हे होते भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शरद पवार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची दिशा भरकटल्याचा आरोप केला आहे. कॅमेरामॅन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.